रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. रुक्मिणी मातेचं अलौकिक आणि दिव्य प्रेम श्रीकृष्ण देवावरती होतं. श्रीकृष्ण देवाची सुद्धा इच्छा होती रुक्मिणी सोबत लग्न करण्याची, विवाह बंधनात अडकण्याची. पण रुक्मिणी मातेच्या 5 भावांपैकी रुक्मी जो होता, त्याची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह हा शिशुपाल सोबत व्हावा. आणि तसं तो नियोजन पण करत होता. जेव्हा ही कुणकुण रुक्मिणी मातेला लागली, तेव्हा रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला अतिशय कळकळीची विनंती केली, आंतरिक विनंती केली की तुम्ही यावे या ठिकाणी आणि मला घेऊन जावे. पद्मपुराणमध्ये खूप सुंदर वर्णन आहे याचं. जेव्हा आपण भागवत करू तेव्हा तुम्हाला मी समजावून सांगेन. श्रीकृष्ण प्रभू आले, रुक्मिणी मातेला घेऊन गेले द्वारकेला. मग विवाह झाला, सुखी संसाराची सुरुवात झाली. पण श्रीकृष्ण देवाला एक सवय होती. त्यांनी ज्या बाललीला वृंदावनमध्ये केल्या त्या स्मरण करण्याची, त्यामध्ये रममाण होऊन जाण्याची. एकदा असंच रममाण होऊन जात असताना त्यांना आठवली ती राधाराणी. मग राधाराणीचं स्मरण करत त्यांनी आपल्या दिव्य स्मरणाद्वारे राधाराणीला द्वारकेला बोलावलं. राधाराणी द्वारकेला प्रगट झाली. आणि जेव्हा मग द्वारकेला आल्यानंतर राधाराणी सोबत ते वार्तालाप करू लागले, हितगुज करू लागले, तेव्हा अचानकपणे रुक्मिणी माता आली. आणि रुक्मिणी मातेने बघितलं की हे काय, प्रभू असे का वागतात आहे, मी कुठे कमी पडते. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. मग रुक्मिणी मातेने ठरवलं की संपूर्ण प्रभूला आपलं करण्यासाठी मी कठोर तपस्या करेन. मग रुसून रुक्मिणी माता माहेरी जायला निघाली. माहेर तिचं महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपूर, अमरावती जिल्ह्यातलं. पण ती कौंडण्यपूरला नाही गेली, ती गेली कुठे, पंढरपूर. म्हणजे कोणतं, आजचं पंढरपूर. ते त्या काळातलं काय होतं, दिंडीरवन. कारण या दिंडीरवनात मध्ये ती गेल्यानंतर तिने तपस्या तर सुरू केली, पण या दिंडीरवनाची खूप सुंदर कथा आहे. दिंडीरवन हे नाव त्या दिंडी राक्षसामुळे पडलं. जो दिंडी राक्षस आपल्या ऋषीमुनींना, साध्या लोकांना खूप त्रास द्यायचा, असुर होता. फार भयंकर अकराळ विक्राळ रूप दिंडीचं. मग त्या दिंडीला मारण्यासाठी मल्लिकार्जुन नावाचा अंश रूपाने भगवान विष्णूने जन्म घेतला. मल्लिकार्जुन त्या दिंडी राक्षसाला मारलं, वध केला. पण जेव्हा वध केला दिंडी राक्षसाचा, तेव्हा दिंडी राक्षसाच्या शेवटच्या क्षणी हरे हरी 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 असा उद्घोष निघाला. मग ते ऐकून श्रीकृष्ण भगवान विष्णू यांनी संपूर्ण दर्शन त्या दिंडी राक्षसाला दिलं आणि वरदान मागितलं, माग काय जे मागायचं आहे ते. तर दिंडी राक्षस जाता जाता म्हणाला की हे जे वन आहे ते माझ्या नावाने पुढे लौकिकास यावं. मग दिंडीरवन त्याचं नाव असं पडलं. मग या दिंडीरवनात आपली रुक्मिणी माता तपस्या करू लागली. तपस्या करता करता श्रीकृष्ण भगवानने बघितलं आणि दिंडीरवनात आले. पण याच दिंडीरवनात त्यांना आल्यानंतर कोणाच्या शोधात आले, ते आले रुक्मिणी मातेच्या शोधात. रुक्मिणी मातेच्या शोधात आल्यानंतर त्यांना आठवण कोणाची झाली, पुंडरीक भक्ताची. हा पुंडरीक भक्त जो होता तो काही चांगला नव्हता. लहानपणी तो खूप वाईट होता, अत्यंत वाईट. त्याची पण एक सुंदर कथा आहे पद्मपुराणमध्ये. खूप छान सुंदर वर्णन केलेलं आहे या सर्व गोष्टीचं भागवतमध्ये. तर पुंडरीक जो होता तो आपल्या आईवडिलांना खूप त्रास द्यायचा लहानपणी. त्याच्या त्रासाला आईवडील कंटाळून गेले होते. मग त्यांची संपूर्ण जी संपत्ती होती आईवडिलांची, आईवडील म्हणजे कोण, जानुदेव आणि सत्यवती, खूप छान होते दोघेही जण.
खूप पवित्र भक्ती वगैरे भक्तिमय करायचे आणि राहायचे. पण त्यांचा हा पुंडरीक मुलगा खूप वाईट मार्गाला गेला होता. खूप वाईट होता. खूप लोकांना त्रास द्यायचा. असा अ, अतिशय लहरी होता. मग त्यांना असं वाटलं, की याचं लग्न केलं तर हा सुधरेल. म्हणून त्यांनी त्याचं लग्न करून दिलं पुंडरीकाचं. पण तरी काही सुधारायचं नाव नाही. मग पुंडरीकाला कंटाळून, आपल्या मुलाला कंटाळून जानुदेव आणि सत्यवती हे काशीला जायला निघाले. काशीला यात्रेला. मग गावातले बरेच लोक काशीला जात होते. तर पुंडरीकने विचार केला, की आपण पण जाऊन बघावं काय आहे काशीला, सर्वजण जातात आहे तर. मग जाता जाता एका ठिकाणी पुंडरीकला आला थकवा आणि त्या थकव्यानी तो शोधू लागला आसरा. तो आसरा शोधण्यास तिथे एक कुक्कुटमुनी नावाच्या ऋषीचा आश्रम होता. तिथे त्याला आसरा मिळाला. बरं, कुक्कुटमुनी ऋषी जे होते ते तपस्वी होते. मग ते म्हणाले, की "तू इथे कशासाठी आला?" तो म्हणाला, "काशीला चाललोय." त्यांच्यासोबत पण उद्धटपणे बोलला तो, खूप उद्धटपणे बोलला. पण तरी पण कुक्कुटमुनींनी त्याला आश्रय दिला. कुक्कुटमुनींनी आश्रय दिल्यानंतर तो तिथे विश्रामास राहिला. आता हा विश्राम पुंडरीक करतोय, तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास त्याला दिसतंय, की 3 अशा विचित्र, विक्राळ अशा स्त्रिया तिथे येतात. तर हे काय दृश्य? तर त्याच्यानंतर त्याला थोड्या वेळाने कळतंय, की त्यात ज्या 3 स्त्रिया तिथे आलेल्या होत्या मध्यरात्री, त्या हातात झाडू घेऊन सडामार्जन करत होत्या, स्वच्छ आश्रम करत होत्या. संपूर्ण स्वच्छ परिसर केल्यानंतर जेव्हा त्या जायला निघाला, तेव्हा त्या अतिशय देखण्या आणि सुंदर त्यांचं रूप हे पुंडरीकाच्या नजरेस पडलं. आणि त्यांनी बघितलं, हे काय आश्चर्य, येताना एवढ्या विचित्र आणि जाताना एवढ्या सुंदर. तर मग तो उठला आणि त्यांना विचारू लागला, "ए थांबा थांबा थांबा, तुम्ही कोण आहात? येताना एवढ्या विक्राळ होत्या, विचित्र दिसत होत्या आणि जाताना एवढं तुमचं रूप बदललं कसं?" तर त्या म्हणाल्या, "गंगा यमुना सरस्वती आमचं नाव आहे आणि तू पापी, तू तुझ्या आई वडिलांची सेवा करत नाही, लोकांना त्रास देतो, वाईट मार्गाला जातो, हे पाप तुला फेडावं लागेल. तू खूप पापी आहेस. अरे, लोक आमच्या मध्ये येऊन आपले पाप धुतात, आमच्या याच्यात येऊन स्नान करतात आणि आम्हाला दूषित करतात, म्हणून आम्ही आमचा दूषितपणा घालवण्यासाठी या आश्रमामध्ये येऊन सेवा देतो आणि त्याच्यानंतर पवित्र होतो आणि नंतर आम्ही आमच्या याला जातो." तर तेव्हा पुंडरीकाचं मन भरून आलं, हृदय परिवर्तन झालं. मग कुक्कुट मुनीकडे गेला. कुक्कुट मुनीने सांगितलं, की "पुंडरीका, आता तू श्रीकृष्ण भक्ती कर. विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विष्णूची भक्ती कर आणि आईवडिलांची सेवा कर. हाच उत्तम मार्ग आहे." मग तेव्हा तो घरी गेला, आपल्या आईवडिलांना घेऊन आला आणि आपल्या आईवडिलांसमवेत राहू लागला. हृदय परिवर्तन झाल्यामुळे पुंडरीक एकदम बदलून गेला आणि तो खूप मोठा भक्त झाला. भक्तिमय अंतःकरण झालं, आनंदी विचार झालेत आणि त्याच्यामुळे विष्णू भगवान त्याला प्रसन्न झाले आणि विठ्ठलाच्या स्वरूपात त्याला दर्शन देण्यासाठी तिथे आले. रुक्मिणी माता दिंडीरवनमध्ये तपस्याला बसली आणि इकडे भक्तासाठी प्रभू श्रीकृष्ण धावून आलेत. सांगितलं तर बघतोय काय, की पुंडरीकाच्या हातात वडिलांचा पाय दाबत होता, सेवा करत होता.
ती सेवा करता करता पुंडलिकांनी बघितलं, तो पाठीमोरा बसलेला. बघितलं तर काय, देव आलेत. पण इथे मातापित्यांची सेवा करता न पुष्टी देवा, काय म्हणावे त्यासी प्रत्यक्ष देवा विसरले. सर्वा माझी श्रेष्ठ, माता पिता असती वरिष्ठ. मग पुंडलिकाने सांगितलं की देवा थांब, ही वीट घे आणि उभा राहा इथे. मी आईवडिलांची सेवा करण्यात मग्न आहे. ही सेवा झाली की तुझ्या चरणी मी नतमस्तक होतो. पुंडलिक महाराज म्हणाले की बघा देवा, माझं हृदय परिवर्तन झाल्यामुळे मी तुमच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने, तुमच्या भक्तीने आईवडिलांची सेवा करतो. तेव्हा प्रभू प्रसन्न झाले. म्हणाले पुंडलिका, आई वडिलांच्या सेवेमुळे मी खूप प्रसन्न झालेलो आहे. माग वरदान माग, काय हवंय ते. तर पुंडलिक म्हणाला की मला कोणत्याही प्रकारचं काही वरदान नको. प्रभू तुम्ही फक्त इथे उभे राहा. याच दिंडीरवनात म्हणजे पंढरपुरात तुम्ही उभे राहा आणि गोरगरिबांचं, सामान्य लोकांचं दुःख हरण करा. बस हेच वरदान द्या. तेव्हा पांडुरंग उभे झाले विटेवरी. खूप सुंदर कथा आहे. बोला पुंडलिक महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. बोलो पांडुरंग हरी, बोलो पांडुरंग हरी. पांडुरंग हरी, बोलो पांडुरंग हरी. पण याच्यामध्ये रुक्मिणी माता मागे पडली. रुक्मिणी मातेचं दर्शनच नाही पांडुरंगाला. पांडुरंग उभा विठेवरी आणि रुक्मिणी माता वेगळ्या ठिकाणी. म्हणून ही अशी पंढरपूरची कथा. धन्यवाद.